झेन सरावाची योग्य पद्धत. आपल्या शास्त्रात असे म्हटले आहे की 4 प्रकारचे घोडे आहेत: उत्कृष्ट, चांगले, गरीब आणि वाईट. चाबकाची सावली पाहण्याआधी सर्वोत्तम घोडा चालकाच्या इच्छेनुसार सावकाश आणि वेगाने उजवीकडे आणि डावीकडे धावेल. दुसरा घोडा पहिल्यापेक्षा जरा हळू चालेल पण चाबकाशिवाय चालेल. तिसरा धावेल जेव्हा त्याच्या अंगावर वेदना जाणवेल. चौथा त्याच्या हाडांच्या मज्जात वेदना गेल्यावर धावेल. आपण कल्पना करू शकता की चौथ्याला धावणे किंवा शिकणे किती कठीण आहे. जेव्हा आपण ही कथा ऐकतो तेव्हा आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकजण सर्वोत्कृष्ट घोडा बनू इच्छितो. सर्वोत्कृष्ट घोडा होणे अशक्य असल्यास आपल्याला दुसरा सर्वोत्तम व्हायचे आहे. लेखकाच्या मते या कथेची आणि झेनची ही सारखीच समज आहे. तुम्हाला वाटेल की जेव्हा तुम्ही झेनमध्ये सराव सुरू करता तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही सर्वोत्तम घोड्यांपैकी एक आहात की सर्वात वाईट घोड्यांपैकी एक आहात. येथे तथापि झेनचा गैरसमज आहे. जर तुम्हाला असे वाटत असेल की झेन प्रॅक्टिसचे उद्दिष्ट तुम्हाला सर्वोत्तम घोड्यांपैकी एक होण्यासाठी प्रशिक्षित करणे आहे तर तुमचा मोठा गैरसमज होतोय. ही योग्य समज नाही. जर तुम्ही झेनचा योग्य पद्धतीने सराव करत असाल तर तुम्ही सर्वोत्तम घोडा आहात की सर्वात वाईट असा काही फरक पडत नाही. जेव्हा तुम्ही बुद्धाच्या दयेचा विचार करता तेव्हा 4 प्रकारच्या घोड्यांबद्दल बुद्धांना कसे वाटेल असे तुम्हाला वाटते? त्याला सर्वोत्कृष्ट व्यक्तीपेक्षा सर्वात वाईट व्यक्तीबद्दल अधिक सहानुभूती असेल. जेव्हा तुम्ही बुद्धाच्या महान मनाने झेनचा सराव करण्याचा निश्चय करता तेव्हा तुम्हाला सर्वात वाईट घोडा सर्वात मौल्यवान आढळेल. तुमच्या अपूर्णतेमध्ये तुम्हाला तुमच्या खंबीर मार्ग शोधणाऱ्या मनाचा आधार मिळेल, जे पूर्णपणे शारीरिकरित्या योग्य पोश्चर आणि ब्रीदिंग पाळू शकतात. त्यांना झेनचा खरा मार्ग, झेनची वास्तविक भावना, झेनची आनंद यात्रा मिळवण्यासाठी अधिक वेळ लागतो. पण ज्यांना झेन व्हीलचा सराव करताना मोठ्या अडचणी येतात त्यांना त्यात अधिक अर्थ सापडतो. त्यामुळे मला असे वाटते की कधीकधी सर्वोत्तम घोडा हा सर्वात वाईट घोडा असू शकतो आणि सर्वात वाईट घोडा सर्वोत्तम सुलेखन असू शकतो. जर तुम्ही कॅलिग्राफीचा अभ्यास केला तर तुम्हाला असे दिसून येईल की जे हुशार नाहीत ते सहसा सर्वोत्तम सुलेखन करू शकतात. जे हाताने खूप हुशार आहेत त्यांना एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर अनेकदा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. हे कला आणि झेनमध्ये देखील खरे आहे. जीवनाचं हे सत्य आहे. म्हणून जेव्हा आपण झेनबद्दल बोलतो तेव्हा शब्दांच्या सामान्य अर्थाने आपण असे म्हणू शकत नाही तो चांगला आहे किंवा तो वाईट आहे. झेनमध्ये घेतलेला पवित्रा आपल्या प्रत्येकासाठी समान नाही. काहींना क्रॉस पायांचा पवित्रा घेणे अशक्य असू शकते, परंतु आपण योग्य पवित्रा घेऊ शकत नसलो तरीही जेव्हा आपण आपले वास्तविक मार्ग शोधणारे मन जागृत करता तेव्हा आपण झेनचा खऱ्या अर्थाने सराव करू शकता. खरे तर ज्यांना बसण्यात अडचण येते त्यांच्यासाठी जे सहज बसू शकतात त्यांच्यापेक्षा खरे मार्ग शोधणारे मन जागृत करणे सोपे आहे. आम्ही म्हणतो की आमचा सराव कल्पना न मिळवता, कोणतीही अपेक्षा न ठेवता ज्ञान मिळवणाराही असावा. परंतु ही समज चुकीची आहे. ही समज म्हणजे काहीही न करता ज्ञानाची अपेक्षा करणे. आपले मनातील विचार थांबवणे म्हणजे मनाची क्रिया थांबवणे असं नाही. तुमचे मन तुमच्या संपूर्ण शरीरात व्यापलेले असणे आवश्यक आहे. तुमचे मन तुमच्या श्वासाचे अनुसरण करते. तुमच्या पूर्ण मनाने तुम्ही तुमच्या हातात मुद्रा तयार करता. संपूर्ण मनाने तुम्ही त्यांना त्रास न देता वेदनादायक पाय घेऊन बसता. सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मुद्रेमध्ये काही बंधने जाणवतात, परंतु जेव्हा तुम्ही या बंधनांमुळे विचलित होत नाही तेव्हा तुम्हाला रिक्तता, शून्यता आणि रूप असा अर्थ सापडला असतो. म्हणून काही बंधनात स्वतःचा मार्ग शोधणे हा सरावाचा मार्ग आहे. सुरुवातीला तुम्हाला विविध समस्या असतील आणि आमचा सराव सुरू ठेवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणे आवश्यक आहे. नवशिक्यासाठी प्रयत्नाशिवाय सराव
हा खरा सराव नाही. नवशिक्यासाठी सरावासाठी खूप प्रयत्न करणे आवश्यक आहे. विशेषतः तरुणांसाठी काहीतरी साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेवटी तुम्ही त्या बिंदूवर येईपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या मार्गावर खरे असले पाहिजे, जिथे तुम्हाला स्वतःबद्दल सर्व काही विसरणे आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही या मुद्द्यावर येत नाही तोपर्यंत तुम्ही जे काही करता ते झेन आहे. तुम्ही सराव करता की नाही हे महत्त्वाचे नाही असा विचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे. परंतु जर तुम्ही कल्पना न मिळवता तुमच्या संपूर्ण मनाने आणि शरीराने तुमचा सराव चालू ठेवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला तर तुम्ही जे काही कराल तो खरा सराव असेल. तो फक्त सुरू ठेवण्यासाठी आपला उद्देश असावा. जेव्हा तुम्ही काही करता तेव्हा फक्त ते करणे हा तुमचा उद्देश असावा. आपण जे काही करतोय त्यावर लक्ष केंद्रित करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.